की माझ्या गळ्यात पण तुळशी माळ आहे. आता मी घालण्याचं रिझन असं आहे की माझे आजोबा पायी वारी वगैरे करायचे, ते सर्व गोष्टी करायचे आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांना सुपारीचं पण व्यसन नव्हतं. आता ते एक्सपायर झाले 2 वर्षापूर्वी आणि त्यानंतर मला अचानक कुठे ना कुठे वाटलं की यार त्यांचं जे होतं, त्यांनी जी लेगसी आणली होती ती कंटिन्यू करायला कोणतरी पाहिजे पुढे. तर तुमच्या गळ्यात पण तुळशी माळ आहे. ह्या सोन्याहून काही पटीने मोलाची, अनमोल, तिला मोल नाही. कारण ही मला आर्थिक मदत करू शकते किंवा हे सोनं हे पैशाचं, हिने डायरेक्ट लाईफ चेंज केली, हिने मला निर्व्यसनी ठेवलेलं आहे. ही सर्वात मोलाची माझ्यासाठी. आम्ही वारकरी परिवारातूनच येतो, वारकरी संप्रदायातूनच येतो. आमचे वडील, आजोबा, आजी पंढरपूरला आषाढी कार्तिकी एकादशीला जाणं, आम्ही जाणं, हे पहिल्यापासून आम्हाला ते म्हणतो ना बाळकडू भेटलेलं आहे. तर तेच आम्ही, जसं तू लेगसी पुढे नेली तसंच आम्ही पण ते पुढे नेलेलं आहे. आमच्या घरात प्रत्येक व्यक्ती हा माळकरी, निर्व्यसनी. याच्यानी फायदा तर आपल्या याच्यात होतो रेग्युलर, पण आपल्या अनेक व्यवसायात पण होतो. निर्व्यसनी राहतो, शुद्ध खातो, शुद्ध विचार येतात. ते म्हणतो ना जसे आचार तसे विचार तसे उच्चार. तर तोच विषय असतो. आपण जसं खाऊ, जसं वागू, जसं बोलू, तामसिक वृत्ती कमी राहते. तर माळ घालण्यामुळं माणसाला व्यसन नाही लागत, व्यसनापासून लांब राहतं माणूस. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले जसं विचारलं भाऊनी काय करायला पाहिजे, तर निर्व्यसनी व्हा. हा सगळ्यात मोठा लेसन. पूर्ण इंटरव्ह्यू मधला जर तुम्ही सर्वोच्च लेसन कोणता विचारत असाल मला, तर माझा हा राहील. तूच हात धर घेऊन जा.